मी माझं काम या ठिकाणी करत असतो आणि माझ्या कामामध्ये पारदर्शीपणा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. खरं म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी या ठिकाणी माझा समावेश केला आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझं नाव त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलं आणि मला नागपूरला शपथविधी या ठिकाणी कॅबिनेट मंत्री म्हणून मिळाला. वास्तविक माझी 5वी टर्म आहे. मी पहिल्या टर्मलाच राज्यमंत्री होऊ शकलो असतो, परंतु या राजकीय कुरघोड्यांमुळे, राजकीय घडामोडींमुळे माझ्यावर व्यक्तिगत या ठिकाणी अनेक वेळा अन्याय झालेला आहे आणि संघर्षमय जीवन हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. कालपर्यंत होतं, आजही तीच परिस्थिती आहे. आज अशा खात्याचा मंत्री केलंय की झोपायचंच नाही, रात्रंदिवस जागत राहायचं.